प्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि दिसतात तर खूप सुंदर असे हे मोतीचूर मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत। कारण सध्या गणेश उत्सव चालू आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याकडे फारसा वेळ नसतो, तर कमीत कमी वेळेत आणि झटपट अशी ही तयार होणारी मोदकाची रेसिपी आहे। आणि गणपती बाप्पाचा आवडता हा मोतीचूर मोदक तर आपल्याला नक्कीच करायला आवडेल। अगदी सहज हाताने तुटेल इतके मऊ लुसलुशीत असे हे मोतीचूर मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तर ही रेसिपी कशी तयार करायची ते आपण पाहूया। तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन पीठ। तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर इथं मी ह्या वाटीने मोजून 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। असं कशाने तरी मोजून बेसन पीठ घ्यावं म्हणजे आपल्याला प्रमाण लक्षात येतं। तर 1 वाटी बेसन पीठ घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकणार आहोत नमक, मीठ। तर मीठ टाकलं चवीनुसार, अगदीच चिमूटभर टाकायचं। त्याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद, थोडंसं आपला कलर येण्यासाठी हळद टाकावी। आता याच्यामध्ये पाणी टाकावं। पाणी एकदम टाकू नये, थोडं थोडं करूनच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यावं आणि असं विस्करणे जे आहे ते हलवत राहावं। चांगल्या ह्याच्यात गाठी वगैरे राहायला पण नाही पाहिजेत। असं एकत्र चांगलं मिक्स करावं आणि त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते ॲडजस्ट करून घ्यावी। असे एवढ्या प्रमाणात जे आहे ते पातळ ठेवावं मिश्रण, जास्त घट्ट ठेवू नये। असं पातळसरच जे आहे त्याचं मिश्रण जे आहे ते आपलं बेसन पिठाचं तयार करून घ्यावं। आता आपण हे मिश्रण तयार करून घेतलं की इथं कढईमध्ये तेल किंवा तूप घ्यावं आणि आता चांगलं गरम करून घ्यावं। तेल किंवा तूप घेतलं तरी म्हणजे आपली ही बुंदी जी आहे ती खूप छान अशी पडते। तर त्याच्यासाठी असा झारा किंवा काही तुमच्याकडे असे छोटे छोटे होल असणारी जी एखादी वस्तू असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। शक्यतो छोटे होल असणारीच वस्तू घ्यावी। आता हे बेसन पिठाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते झाऱ्यामधून असं सोडून द्यावं। झाऱ्यावरतीच सोडावं, खाली सोडू नये। आता आपली बुंदी जी आहे ती खूप छान अशी खाली पडायला सुरुवात झालेली आहे। अशी झाऱ्यामधून एकसारख्या आकारामध्ये खूप छान अशी बुंदी पडते। तर इथं मी सर्व बुंदी जी आहे ती अशी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे। आणि आता ही बुंदी अगदी गरम तेलावरतीच टाकून घ्यावी, तरच आपली बुंदी चांगली पडली जाते, तयार होते बुंदी आपली चांगली। आता बुंदीत आपली ही जी आहे ती गॅसची फ्लेम नंतर लो मिडियम करावी आणि ही बुंदी चांगली तळून घ्यावी। आता इथं बुंदी आपली तळून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊ सर्व बुंदी। चांगलं तेल त्यातलं निथळून घ्यावं आणि ही बुंदी जी आहे ती काढून घ्यावी। तर अशी आपली ही बुंदी जी आहे ती तयार करून घ्यावी। थोडीसुद्धा तेलकट वगैरे नाही, काही नाही, बुंदी एकदम छान अशी तयार करून झालेली आहे। अशी बुंदी तयार करून घ्यावी। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यातली बुंदी जी आहे ती थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावी आणि हलक्या हातानेच फिरवावी, जास्त फिरवू नये। आता ही सर्व बुंदी जी आहे ती अशी बारीक करून घ्यावी, जास्तही बारीक करू नये, थोडंसं असं दरदरच असं बारीक करून घ्यावं हे सर्व मिश्रण। आता इथं माझी सर्व बुंदी जी आहे ती मिक्सरवरती बारीक करून झालेली आहे आणि आता अशा पद्धतीने सर्व बुंदी जी आहे ती तयार करून घ्यावी, थोडीशी बारीक मिक्सरवरती करून घ्यावी। आता आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तर त्याच्यासाठी 1 पाऊण वाटी जी आहे ती साखर घ्यावी। 1 वाटी बेसन पिठाला पाऊण वाटी साखरेचं प्रमाण योग्य ते मोजून घ्यावं। आणि आता आपण ह्याच्यापासून पाक तयार करून घेणार आहोत। तर इथं पाक तयार करण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकावी। आता साखर टाकल्यानंतर आपण इथं पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि ह्या पाण्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही खात असाल तर टाका, आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आणि आता आपण पाणी टाकणार आहोत। ज्या साखर भिजेल एवढ्या प्रमाणातच ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावं। आणि आता याच्यामध्ये आपण हा फूड कलरचं जे पाणी तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि आता ह्याच्यापासून आपण खूप छान असा पाक तयार करून घेणार आहोत। मिश्रण असं ढवळत राहावं आणि ह्याच्यापासून आपण पाक जो आहे तो तयार करून घेणार आहोत। कंटिन्यू असं हलवत राहावं, साखर चांगली विरघळली गेली पाहिजे आणि साखर विरघळल्यानंतर असं मिश्रण चेक करून पाहावं। हाताला असं चिकट लागलं की समजावं आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे। चिकट लागलं पाहिजे चांगलं हाताला। तर एकतारखी असा पाक जो आहे तो तयार करून घ्यावा, जास्तही पाक पुढे जाऊन देऊ नये। आणि आता हे सर्व मिश्रण या पाकामध्ये टाकून घ्यावं, आपण जे मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे ते
बुंदी आपण बारीक करून घेतली होती ती. आणि आता हे चांगलं मिक्स करत राहावं. मिश्रण चांगलं घट्ट होत आलं की याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकावेत. काजू बदाम पिस्त्याचे काप जे आहेत ते टाकून घेतले. आता याच्यामध्ये टाकावं थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर. आता याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्स करावं. चांगलं एकत्र मिक्स झालं पाहिजे सर्व मिश्रण. आता हे थोडंसं मिश्रण घट्ट होत आलं की आता याच्यामध्ये केसरचे धागे टाकलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. पुन्हा मिश्रण आपण हे चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहोत. आणि असं एवढ्या प्रमाणात हे मिश्रण जे आहे ते घट्ट होईपर्यंत हलवत राहावं. आणि आता इथं गॅस मी बंद करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये टाकावं 1 ते 2 चमचे तूप, कारण आपण ही बुंदी तेलामध्ये तयार करून घेतलेली आहे आणि याला आपल्याला तुपाचा फ्लेवर यावा, तर त्याच्यासाठी याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकावं. तुमच्या आवडीनुसार 1 ते 2 चमचे तुम्ही तूप टाकू शकता. आता इथं 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यावं. आणि आता थंड मिश्रण झालं की मोदकाचा जो आहे तो मोल्ड घ्यावा. तर इथं त्याला थोडंसं तूप लावून घ्यावं. आपलं हे मिश्रण जे आहे आतमध्ये चिटकू नये त्याच्यासाठी. आता तूप लावल्यानंतर आता इथं डेकोरेशनसाठी आपण काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, ते डेकोरेशनसाठी टाकून द्यावेत. आता हे मिश्रण जे आहे ते थोडं याच्यामध्ये भरून घ्यावं. जेवढं जास्त म्हणजे असं पॅक भरता येईल एवढ्या प्रमाणात हे मिश्रण याच्यामध्ये भरून घ्यावं. असं हाताने चांगलं प्रेस करावं आणि हे मिश्रण जे आहे ते त्याच्यामध्ये मोल्डमध्ये भरून घ्यावं. हाताने चांगलं असं प्रेस करत राहावं आणि जेवढं दाबता येईल तेवढ्या प्रमाणात हे भरता यावं. म्हणजे आपले मोदक जे आहेत त्याला खूप छान असा आकार येतो आणि मोदक अगदी व्यवस्थित त्याचे तयार होतात. तर त्याच्यासाठी असं चांगलं पॅक करावं आणि चांगलं प्रेस करून घ्यावं. आता इथं चांगलं मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता आपण हा मोदक कसा तयार झाला आहे ते आपण पाहूया. असं चांगलं प्रेस करावं हाताने, म्हणजे आपले मोदक अगदी सुपक असे तयार होतात. तर आता मी इथं काढून घेते आणि आता पाहूया आपण हा मोदक जो आहे तो कसा छानपैकी तयार झालेला आहे. खूप छान असे मोदक तयार होतात. दिसायला तर अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे मोदक तयार होतात. आणि गणपती बाप्पाला तर का आवडणार नाहीत असे मोदक जर आपण तयार केले तर. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे मोतीचूर मोदक तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि ह्या गणेश उत्सवामध्ये हा बाप्पाचा आवडता मोतीचूर मोदक जरूर ट्राय करा आणि रेसिपी केल्यानंतर कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा, म्हणजे या पुढच्या रेसिपी आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि ह्या गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना हॅपी गणेश फेस्टिवल. बाय बाय, टेक केअर. आणि हा बाप्पाचा आवडता मोतीचूर मोदक ह्या गणेश उत्सवामध्ये नक्की करा. तोपर्यंत बाय.